नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. काही प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो, काही अभ्यास केला आहे, ज्यामध्ये आपल्याला समजून येतं, की लाडक्या बहिणीचा जो हप्ता रुकलेला आहे आणि ह्यानंतर मात्र हप्ता येणार आहे, याबद्दलच्या उलट-सुलट चर्चा, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत शांत ऐका. आपल्याकडे ऑथेंटिक आणि व्यवस्थितच माहिती असते, जी खरी आहे. फेकाफेकी आपल्याकडे जमत नाही. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण हे चॅनल तुमच्या कामालाच येणार आहे. चला सुरुवात करूया. काल वितरण झालं. हां, ही पक्की बातमी आहे. आता आपल्याला माहीत होतं लाडकी बहिणीचं 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. तर काल 11वा दिवस होता, म्हणजेच ही तिसरा आणि हे 3, 6 6वा दिवस होता. ठीक आहे, 11 तारीख होती. काल वितरण होणार होतं आणि मग काल वितरण झालं. आता एक गोष्ट तुम्हाला कॉमन लक्षात आली का? सुरुवात झाली ती 5 तारखेला, पण 5 तारखेला वितरण झालं का? हो. 6ला झालं का? हो. 7ला झालं का? हो. 8ला झालं का? हो. 9ला झालं का? हो. 10ला झालं का? हो. 11ला सुद्धा झालं हो. आज 12 तारीख आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, डी-बी-टी हे प्रत्येक वेळेस संध्याकाळच्या वेळेस होत आहेत. त्यामुळे डी-बी-टी दिवसा होत नाही. तर ही कॉमन गोष्ट मी लक्षात आणली आणि जितक्या काही मी विचारपूस केल्या, जेवढ्या ठिकाणी माहिती घेतली, तेवढ्यातून एक निष्कर्ष कळाला, की हे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 रोज वितरण झालं. ह्यातला एकही दिवस खडा गेला नाही. ठीक आहे. आता रोज वितरण झालं, डी-बी-टी संध्याकाळच्या वेळेस सुरुवात केली. हे हे व्यवस्थित आहे. म्हणजे आज 12 तारीख आहे, म्हणजे आजही लाडक्या बहिणीचं डी-बी-टी होऊ शकतं. आता ह्याची माहिती आपल्याला उद्या सकाळपर्यंत समजून जाईल. मात्र आजही चान्स 100% डी-बी-टीचा आहे. आजही बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे पडतील. आता हे झालं काल वितरण झाल्याचा मेन मुद्दा. दुसरा मुद्दा बघा आता, अधिवेशनात मुद्दा उचलला. लक्षात घ्या, ही गोष्ट छोटी नाही आहे आणि लपणारी नाही आहे. लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आले, तर लाडक्या बहिणी थेट आमदाराच्या घरी चालल्या आता, थेट नगरसेवकाकडे चालल्या आता. आणि ही जितकी तुम्ही जी हवा करून ठेवली होती, ती हवा जी आहे उतरवायला लाडक्या बहिणीला वेळ नाही लागणार. त्यामुळे ही लपणारी गोष्ट नाही आहे. लाडक्या बहिणीसुद्धा आता समोर आलेल्या आहेत. आणि सरकारचाच एक आमदार आहे राम कदम, त्यांनी जे आहे अधिवेशनात हा मुद्दा उचलला. याला विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा थोडीशी साथ दिली आणि त्यांनी सरळ सांगितलं, की मला रोज हजारो बहिणी माझ्या घरी येत आहेत आणि सांगत आहेत आमचे पैसे आले नाहीत. याबद्दल सरकारचं काय स्पष्टीकरण आहे, म्हणणं आहे. मात्र तिथे जे आहे विरोधकांच्या गोष्टीमुळे जे आहे मुद्दा भरकटला आणि सरकारी मंत्र्यांनी जे उत्तर द्यायला पाहिजे होतं, ते काही उत्तर दिलं नाही. तसं तर आदिती तटकरेनं ह्या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलेलं आपल्याला पाहायलाच भेटत आहे. मी मागच्या 5-7 दिवसापासून त्यांना रेग्युलर फॉलो करत आहे. मात्र एकही चकार शब्द जे आहे ह्या गोष्टीवर बोलले नाहीत, की डी-बी-टी अशा पद्धतीने का व्हायली. शेवटचं लाडक्या बहिणीवर कोणी जर बोललं असेल तर अजित पवार बोलले होते, की 3600 कोटी रुपयांची तरतूद झाली होती. आणि यानंतर मात्र अजित पवारांच्या नंतर अद्यापही लाडक्या बहिणीबद्दल वाच्यता कोणीच काढली नाही आहे. अजूनही फक्त एका आमदारांनी काल अधिवेशनात जे आहे मुद्दा उचलला होता आणि त्यानंतर मात्र राज्यात चर्चा चालू झाली. बातम्या लागल्या, की लाडक्या बहिणीसोबत जे आहे अन्याय होतोय, पैसे भेटत नाही, डी-बी-टी झाली नाही. 5 तारखेपासून जे आहे आज 12 तारीख झाली, जूनचा हप्ता भेटला नाही. तर ह्या चर्चामुळे जे आहे सरकारची कोंडी आता निश्चित झाल्याची पाहायला भेटते आणि टेन्शन घ्यायची गरज नाही, पैसे भेटून जातील. आता तिसरा मुद्दा बघा, 2 हप्ते सोबत येऊ शकतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व करत आहे, ह्या गोष्टीत किती तथ्य आहे आणि किती नाही. बऱ्याच यूट्यूब चॅनलनी जे आहे सुरुवात केलं आहे, की लाडक्या बहिणीचे 2 हप्ते सोबत येऊ शकतात. अरे मूर्खांनो, एका हप्त्याचे तिथे वांदे आहेत आणि तुम्ही 2 हप्ते सोबत देणार. आणि एक सांगा मला, त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे, की 3,000 सोबत येणार. म्हणजे जर ह्यांना 3,000 द्यायचे होते, तर जूनचे पैसे आतापर्यंत रोखले कशाला असतील? थोडा तरी कॉमन सेन्स वापरा. आणि ह्या गोष्टीची कुठंही सरकारी वाच्यता नाही, कोणत्याही मंत्र्याच्या तोंडून नाही, कोणतीही व्यवस्थित बातमी लागली नाही. उगं व्ह्यूजच्या नादात किती खोटं बोलणार आणि कोणाच्या भावनेशी का खेळणार. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो, जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतं त्यांना सबस्क्राईब करून ठेवत जा. अशा बकवास लोकांना वॉलपेपरवर जे थंबनेलवर असतं, की लाडक्या बहिणीला पैसे डी-बी-टी झाली, मध्ये बातमी तिसरीच, या अशा लोकांपासून सावध राहत जा लाडक्या बहिणींनो. आणि यानंतर मात्र ही गोष्ट जी आहे, या गोष्टीत कोणताही तथ्य नाही. 2 हप्ते सोबत येऊ शकतात. ही गोष्ट जी आहे कालपासून मी चेक करत आहे. म्हणजे काय, 1 हप्ता द्यायला पैसे नाही आणि 2 हप्ते सोबत कुठून देणार आहे? आणि ह्यांचा प्रॉब्लेम हाच होतो आहे, की यांच्याकडे बजेटच नाही आहे. बजेट असतं तर एकच 5 तारखेला सगळ्यांना डी-बी-टी सोबत केली असती. मात्र यांच्याकडे बजेट नसल्यामुळे ते टप्प्याटप्प्यानं हां, एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो,
पैसे सगळ्यांनाच येणार आहेत. पैशाबाबत चिंता करू नका. शेवटपर्यंत मी तुम्हाला तेच सांगत आहे. अजूनही तेच सांगतो. पैसे कोणाचेच बुडणार नाहीत. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडणार आहेत आणि प्रत्येकाला भेटणार. आणि यानंतर मात्र तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. या सगळ्या प्रकरणावर मी बारीक लक्ष ठेवून आहे लाडक्या बहिणींनो. सरकारकडून कोणती नवीन माहिती येते का, नवीन GR येतो का, लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर काही माहिती येते का, पात्रता फॉर्मबद्दल काही माहिती येते का, मंत्र्यांचे स्टेटमेंट काय, या सगळ्यांबाबत मी लक्ष ठेवून आहे. जशी माहिती भेटेल तुम्हाला देईल. मात्र आणखीन परत एकदा मी सुरुवातीला जे सांगितलं तेच सांगतो, घाबरायची गरज नाही. कोणालाही घाबरायची गरज नाही. तुम्ही जर व्यवस्थित आहात, तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे, तर मात्र घाबरायची गरज बिलकुलच नाही. अरे आपण घाबरतो कशाला? आपण जर करदाताच नाही आहे, तर आपण टॅक्स कधी जिंदगीत भरला नाही. आपण 2.5 लाखाचे उत्पन्न जे आहे वरचं बँकेत घेतलंच नाही. यानंतर मात्र आपण जे आहे चारचाकी आपल्या गाडी नावावरच नाही आहे. यानंतर आपण सरकारी कर्मचारीच नाही, तर घाबरणार कशामुळे? त्यामुळे घाबरू नका. हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा की 3,000 रुपये जे बोलबच्चन सांगत आहेत यांच्या नादी लागू नका. ऑथेंटिक अशी इन्फॉर्मेशन अजूनही 3,000ची कोणतीच नाही आली. उलट यावर मी सांगतो तुम्हाला की सरकारकडे बजेट नसल्यामुळे हे हप्त्याला लेट करत आहेत. 3,000 देतील कुठून हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर मात्र दुसरी गोष्ट सांगतो की तुम्हाला आनंदाची ही गोष्ट आहे की 5 तारखेला DBT झाली, 6ला DBT झाली, 7ला पण झाली, 8ला पण झाले, 9ला झाले, 10ला सुद्धा झाले आणि 11ला सुद्धा झाले. आज 12 तारीख आहे. आज रात्री आपल्याला लाडक्या बहिणींची DBT झालेली आहेत. त्यांच्या कमेंट्स येतील. त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कमेंट्सवरून आपल्याला लक्षात येईल कुठे कुठे DBT झाली आणि कोणकोणाच्या खात्यात जमा झाली. पण मात्र आत्तापर्यंतही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येत आहेत. ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे. यानंतर मात्र आपण काय पाहिलं होतं, तर हा मुद्दा अधिवेशनात उचलला आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. पैसे येणारच आहेत, थोडेसे लेट झाले आहेत. त्यामुळे बोलबच्चन लोकांच्या काहीही गोष्टी ऐकू नका. भूलथापांना बळी पडू नका. जर कोणती गोष्ट सांगत असेल तर याचा GR कुठे आहे किंवा ही कुठे न्यूज आहे हे सगळं त्यांना कमेंट करून विचारत जा. म्हणजे मनाला वाटेल त्यावेळेस 3,000 आले, मनाला वाटेल त्यावेळेस 4,500 रुपये भेटणार, असे काही मुद्दे उचलायचे आणि लावायचे, हे चूक आहे. कारण कोणाच्या भावनेशी खेळून काही पैसा कमवणं यात काही मला नाही वाटत हे योग्य आहे म्हणून. कारण लाडक्या बहिणी बिचारे आस लावून बसलेले आहेत. त्यांच्याकडे पैसे नाही आलेले आणि तुम्ही असं मनाने सांगता 3,000 आले, 5,000 येणार, 4,500 येणार. कोणत्या बेसिसवर? जिथं सरकारला 1,500चा हप्ता पूर्ण करता येत नाही आहे, तिथं 3,500 आणि 2,500 कुठून देणार ते? काहीतरी सेन्स ठेवा. थोडा तरी कमीत कमी भावनांचा तरी विचार करायला हवा. तर लाडक्या बहिणींनो, ही होती महत्त्वाची माहिती. जे जे अपडेट येतील मी तुमच्यासमोर शेअर करत जाईल. बस सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोणाच्या जर खात्यात पैसे जमा झाले आजच्या तारखेला 12 तारखेला तर प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे बाकीच्या लाडक्या बहिणींना तो पुरावा भेटेल. भेटूया पुढील भागात.